अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी टायटल असं दिलं जातं. अनएक्सप्लेन म्हणजे ज्याची काही उत्तरं सापडत नाही किंवा सगळे रिपोर्ट करून झालेत आणि तरी देखील यांना वर्षानुवर्ष मूलबाळ होत नाही, अशा याला म्हणतात अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी काय असू शकते याचं एक उदाहरण तुला देतो. आमच्याकडे एक हायली क्वालिफाईड कपल येत होतं, मेट्रोपॉलिटन सिटीमधून येत होतं. दोघं पण IT सेक्टरमध्ये होते, हुशार होते. ते दोघं पण ओबेस होते, म्हणजे मेलचं वजन जवळजवळ 130 किलो होतं आणि फिमेलचं वजन 100 किलो होतं. दोघांचे पण सगळे रिपोर्ट झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्या ॲडव्हान्स टेस्ट झाल्या, शरीर संबंध पण व्यवस्थित येत होता, पण तरी मात्र त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. बघा, म्हणजे टायटल दिलं गेलं होतं अनएक्सप्लेन. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना प्रॉपरली चेक केलं, 1 to 1 त्यांच्याशी आमची ज्यावेळेस चर्चा झाली, त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की हे दोघं पण खूप ओबेस आहेत, खूप स्थूल आहेत. त्यामुळे त्यांना प्रॉपरली इंटरकोर्स करता येत नाहीये. इंटरकोर्स करता येत नाहीये त्यामुळे बेसिक गोष्टच साध्य होत नाहीये. मग ज्यावेळेस आम्ही त्यांची व्यवस्थित हिस्ट्री घेतली, आपल्याकडे कामशास्त्रामध्ये संभोगाच्या ज्या वेगवेगळ्या पोझिशन सांगितलेल्या आहे, त्या पोझिशनमधली त्यांना सुटेबल होणारी एक पोझिशन सांगितली आणि 3ऱ्या महिन्यामध्ये त्यांना गर्भधारणा झाली. म्हणजे टायटल वॉज अनएक्सप्लेन, पण वी एक्सप्लेन एव्हरीथिंग आफ्टर टेकिंग अ प्रॉपर हिस्ट्री. त्यामुळं व्यवस्थित डॉक्टरांकडनं तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी रिपोर्टच्या माध्यमातून येतात असं समजणं चुकीचं आहे.